तुम्ही जर केंद्र सरकार असाल तर तुमचे अधिकार काढून घेऊन तुम्ही राज्याला तुमचे अधिकार द्याल का? असं कधीही होणार नाही. कुठलंही केंद्र सरकार हे कुठलेही अधिकार राज्याला देणार नाही जे स्वतःकडे ठेवण्यासारखे आहेत. पण भारतामध्ये मात्र असं व्हायला लागलेलं आहे की केंद्र सरकारचे अधिकार हे राज्याकडे दिले जात आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. 2004 ला ईव्ही चिनई या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असाच निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की जे अधिकार केंद्राचे आहेत ते केंद्राकडेच राहायला पाहिजेत, ते राज्याकडे जाता कामा नये. आणि तीच घटना संविधान सभेमध्ये देखील जेव्हा चर्चेला आली होती त्यावेळेस संविधान सभेमध्ये देखील हेच सांगितलं गेलं की एखाद्या गोष्टीचे अधिकार जर केंद्राकडे असतील आणि त्याच गोष्टीचे अधिकार जर राज्याकडे दिले गेले तर राज्य त्यावरती राजकारण करू शकतं आणि त्याच्यामुळं केंद्राचे अधिकार हे राज्याकडे देणे योग्य नाही. आणि म्हणूनच आपल्या संविधानामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या तयार करण्यात आल्या आणि एकमेकांनी एकमेकाच्या अधिकाराच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही असं ठरलं. पण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये 2 अपोजिट केस तयार झाल्या. 2004 मध्ये ईव्ही चिनई या वर्षेस आंध्र प्रदेश आणि सध्या ज्या केसचा निकाल 2024 मध्ये लागला देविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य, या दोन्ही केस एकमेकाच्या विरोधातल्या आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही केस समजून घेणं गरजेचं आहे आणि यातून एक निष्कर्ष निघू शकतो की काय राज्य सरकारला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे अधिकार आहेत का. काल देखील आपण याच्यावरती चर्चा केली होती आणि काल चर्चा करत असताना आपण सांगितलं होतं की संविधान सभेमध्ये नेमकं काय घडलं आणि तिथे कशा प्रकारची चर्चा झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती नेमकं काय उत्तर दिलं. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलं होतं. पण आज आपण बघणार आहोत की ईव्ही चिनई या केसमध्ये नेमकं काय घडलेलं होतं आणि ईव्ही चिनई या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं होतं. ही जी केस आहे ही केस ईव्ही चिनई विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य सरकार अशी केस होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती की आंध्र प्रदेशमध्ये राज्य सरकारने न्यायाधीश रामचंद्र राजू यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता आणि या आयोगाकडे हे काम सोपवलेलं होतं की अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत त्यांची एक यादी तयार करणं, याचं काम या न्यायाधीश रामचंद्र राजू यांच्याकडे दिलेलं होतं. त्यांनी 57 जातीचं सर्वेक्षण केलं आणि त्यांनी याच्यामध्ये शिफारस अशी दिली की काही जाती या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी अ ब क करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक अहवाल त्यांनी राज्य सरकारला दिला. याच्यावरती कायदेशीर कार्यवाही झाली आणि याच्यानंतर असं ठरलं की आंध्र प्रदेश राज्य सरकारने आंध्र प्रदेश अनुसूचित जाती आरक्षणाचं सुसूत्रीकरण कायदा 2000 हा कायदा पास केला आणि या कायद्याअंतर्गत आरक्षणाचं अ ब क असं वर्गीकरण केलं. या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये काही लोक म्हणजे ईव्ही चिनई यासारखे लोक हे कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने ते नाकारलं आणि त्याच्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायला लागली आणि चर्चा झाल्यानंतर या कायद्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं हे आपल्याला बघितलं पाहिजे. या न्यायालयाच्या समोर 3 महत्त्वाचे प्रश्न होते. पहिला प्रश्न होता कायदा कलम 341चं उल्लंघन करतो का. हा एक महत्त्वाचा प्रश्न या न्यायालयासमोर होता. बघा, आर्टिकल 341(2)चं उल्लंघन हा कायदा करतो का, हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता राज्याकडे असा कायदा करण्याचे वैधानिक सक्षमता हा पूर्वक अधिकार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणि दुसरा होता हे पोटवर्गीकरण कलम 14 म्हणजे समतेचं जे प्रिन्सिपल आहे आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये, या फंडामेंटल राईट्सचं हा कायदा उल्लंघन करतो का, असे 3 प्रश्न या न्यायालयाच्या समोर होते. लक्षात ठेवा, एक तर कायदा कलम 341(2)चं उल्लंघन करतो का, दुसरं राज्याला अशा प्रकारचे अधिकार आहेत का, आणि तिसरं हा कायदा कलम 14चं उल्लंघन करतो का, अशा 3 प्रश्न या न्यायालयाच्या समोर होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिकल 341 मध्ये जी संसदेची भूमिका आहे ती भूमिका देखील तपासली गेली आणि याच्यामध्ये न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की राष्ट्रपतींनी जाहीर केलेली जी यादी असते या यादीमध्ये कोणताही समावेश किंवा त्यातून बदल करण्याचे किंवा त्याच्यामध्ये समावेश करण्याचे किंवा वगळण्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत, अशा प्रकारचं एक निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर कलम 341(2) नुसार राज्यांना राष्ट्रपतींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार स्पष्टपणानं नाहीत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि यादीतील जातीचे पोटवर्गीकरण करणे हे संविधानाच्या मूलभूत योजनेच्या विरुद्धात आहे, म्हणजे मूलभूत चौकटीच्या विरुद्ध आहे, असं निरीक्षण या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये सुरुवातीला नोंदवलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं की ज्यावेळेस एखाद्या जातीचा समूह हा राष्ट्रपतींच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समूह केला जातो आणि त्याचा एक वर्ग तयार केला जातो त्यावेळेस
तो संविधानाच्या उद्देशासाठी एक जिन्सी वर्ग असाच समजला जातो. आता जे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की अनुसूचित जाती हा वर्ग हा एक जिन्सी नाही, त्याच्यावरती 2004च्या निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की जर एखादी जात ही राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार त्या यादीमध्ये समाविष्ट केली गेली तर संविधानाच्या उद्देशासाठी ती जात एक जिन्सी समजली जाईल. इथे DNA कोणाचाही तपासला जाणार नाही आणि 2024च्या निकालामध्ये देखील DNA तपासला गेला नाही. त्याच्यामुळे एक जिन्सी कशासाठी आहे तर तो एक जिन्सी वर्ग हा संविधानाच्या उद्देशासाठी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की या वर्गाचे तुकडे करणे, अंतर्गत गट तयार करणे म्हणजे घटनाबाह्य आहे, असं स्पष्ट मत 2004च्या एव्ही चिनई या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं होतं की याचे तुकडे करणे किंवा त्याच्यामध्ये वर्ग तयार करणे हे काय आहे तर हे एक प्रकारे घटनाबाह्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की याचं गाभा आणि त्याचा तत्व सिद्धांत समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी असा केला की राज्याने दावा केला की हा कायदा शिक्षण आणि सेवांशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कशाशी? शिक्षण आणि सेवांशी संबंधित आहे. परंतु न्यायालयाने फीथ अँड सबस्टन्सचा वापर करून असं सांगितलं, काय सांगितलं की मुख्य कायदा जो आहे या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे हा उद्देश काय आहे तर या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की अनुसूचित जातीचं विभाजन करणे हाच याचा मुख्य उद्देश आहे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. त्यांनी सांगितलं स्पष्टपणाने की तुमचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्ही ज्या उद्देशाने केलेला आहे ते उद्देश चांगले नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश हा या वर्गाचं, या अनुसूचित जातीचं विभाजन करणे हाच तुमचा मूळ उद्देश आहे, राज्याच्या अधिकाराबाहेरचा आहे आणि आरक्षणाचे वाटप हा दुय्यम भाग आहे. तुम्हाला असं वाटतं की राज्य सरकार एखादं खूपच नैतिक दृष्टिकोनातून त्याला खूपच दया आली आणि म्हणून ते सगळं करत आहे, पण सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की तुमचा हा उद्देश चांगला नाही. तुमचा उद्देश हा स्पष्ट आहे, तो फक्त विभाजनाचा उद्देश आहे, तुम्हाला कोणाला न्याय वगैरे काही द्यायचा नाही. आणि हा जो विषय आहे हा तुमच्या अधिकाराबाहेरचा आहे आणि आरक्षणाचं वाटप हा एक दुय्यम भाग आहे तुमच्यासाठी, तो काही प्रायमरी विषय नाही तुमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे पुढे सूक्ष्म मत नोंदवलं ते मत असं होतं की आरक्षणासाठी वर्गामध्ये वर्ग तयार करणे अयोग्य आहे असं त्यांचं म्हटलं होतं की क्लास विदिन अ क्लास हे तयार करणे अयोग्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. अशा प्रकारचं सूक्ष्म वर्गीकरण समतेच्या तत्वाला बाधा आणतं असं देखील सुप्रीम कोर्टाने नोंदवलं. आणि अनुसूचित जाती आधीच सर्वात मागास आहेत, त्यांच्यात पुन्हा भेदभाव करणे अवाजवी आहे असं सुप्रीम कोर्टानं 2004च्या या केसमध्ये स्पष्टपणानं सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन ओबीसी विरुद्ध एससी हा जो काही एसटी हे जे मत नोंदवलं गेलं की ओबीसी मध्ये जर असे भाग केले गेले असतील तर ते एससी एसटी मध्ये करायला काय हरकत आहे, पण इंद्रसहानी खटल्यामध्ये मात्र हे नाकारलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीत हे तत्व लागू होत नाही, कारण संविधानाने त्यांची यादी राज्याच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवलेली आहे. याची चर्चा काल आपण संविधान सभेच्या चर्चेमध्ये केलेली होती. त्याच्यानंतर न्यायमूर्ती एस.बी. सिन्हा यांनी जे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं ते निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. या निरीक्षणामध्ये एस.बी. सिन्हा म्हणतायत की आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी असावं, राजकीय फायद्यासाठी नाही. आणि हीच गोष्ट काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ देऊन देखील आपण बघितलेली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जातींना फायदा मिळालेला नाही त्यांना विशेष प्रशिक्षण आणि सुविधा देणे हाच एकमेव योग्य पर्याय आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु यादीतील जातींचे वैधानिक विभाजन करणे घटनात्मक चौकटीमध्ये बसत नाही असं न्यायमूर्ती एस.बी. सिन्हा यांनी मत नोंदवलं. आणि न्यायालयाने हा निकाल पूर्णपणे म्हणजे आंध्र प्रदेश सरकारचा हा निकाल पूर्णपणे रद्दबातल ठरवला आणि हा कायदा राज्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आहे आणि हा कायदा आर्टिकल 14 आणि कलम 341 चे थेट उल्लंघन करतो असं देखील सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस सांगितलेलं होतं. आणि म्हणून व्यावहारिक उपाय काय आहे याच्यावरती हे सांगत असताना न्यायालयाने असं मत नोंदवलं की याकरिता तुम्हाला काय करावं लागेल की आत्य मागास वर्गासाठी विशेष शिष्यवृत्ती वसतिगृह योजना सुरू कराव्या लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करावे लागेल, कोर्सेस सुरू करावे लागतील. आणि जर एखाद्या समुदायामध्ये साक्षरतेचं प्रमाण 2% पेक्षा कमी असेल तर त्यांच्या प्राथमिक शिक्षणावरती भर द्यावा लागेल असं महत्त्वाचं निरीक्षण या न्यायालयाने नोंदवलेलं होतं. आणि हीच महत्त्वाची बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे.
याच्याकरिता भारतीय संविधानामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत त्या प्रिन्सिपलचा उपयोग सरकारने केला पाहिजे असं या केसचं म्हणणं होतं. त्यांनी स्पष्टपणाने हे सांगितलं होतं की जर तुम्हाला या वर्गाचा विकास झाला नाही असं वाटत असेल किंवा या वर्गाबद्दल जर तुम्हाला काही करावंसं वाटत असेल आणि त्या वर्गाला जर प्रगती त्याची करायची असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर न्यायालयाने याच्यासाठी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आणि एक व्यावहारिक निरीक्षण नोंदवलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एकतर व्यावसायिक कोर्सेससाठी म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकलसाठी कोर्सेस सुरू करावे लागतील, त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करावे लागेल आणि जर एखाद्या समूहामध्ये 2% साक्षरता असेल तर तिथं प्राथमिक शिक्षणावर भर देणं गरजेचं आहे, तरच आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. जर शिक्षणच नसेल तर आरक्षणाचा लाभ कधीही पोहोचणार नाही. आणि हीच महत्त्वाची गोष्ट इथे समजून घेणं गरजेचं आहे की जर एखाद्या समूहामध्ये शिक्षणच नसेल तर त्याला आरक्षण नेमकं कुठं द्यायचं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे आणि त्या समूहाचा शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. पण सरकार तसे प्रयत्न करत नाही. एका बाजूला खाजगी शिक्षण व्यवस्था सुरू आहेत, खाजगीकरण केलं जाते, लाखोची फीस घेतली जाते आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं जाते की तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे तुमचा विकास होत नाही. असं नाही आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि हीच गोष्ट या ईव्ही चिन्ह या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली होती. आता 2004 पासून 2024 मध्ये हा निकाल आला, म्हणजे 20 वर्षामध्ये याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काम सरकारने केलं नाही आणि या 2% जे साक्षरतेचं प्रमाण आहे यांना विशेष शिक्षण देऊन यांचं साक्षरतेचं प्रमाण वाढवण्याचा साधा प्रयत्न देखील झाला नाही. उलट 2004 पासून आपल्या राज्यामध्ये खाजगी शाळांचं प्रमाण वाढलं, क्लासेसचं प्रमाण वाढलं आणि हा समूह आणखीन जास्तीत जास्त वंचित होत गेला. आणि म्हणून हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे की जर असं असेल, शिक्षणाचं प्रमाणच नसेल तर तिथं नेमकं कोणाला आरक्षण द्यायचं. आणि म्हणून त्यांच्यासाठी अगोदर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण या टप्प्या गाठल्यानंतर तो समूह त्याला याच्यामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे. ज्या समूहामध्ये याचं प्रमाणच नाही तर मग काय एखाद्या अशिक्षित व्यक्तीला कलेक्टर करायचं का हा प्रश्न असतो किंवा एखाद्या अशिक्षित व्यक्तीला तुम्हाला क्लार्क शिक्षक करायचं का हा प्रश्न असतो. त्याच्यामुळं त्यांचं शिक्षणाचं प्रमाण वाढवा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम नोंदवा. याच्यासाठी राज्याला कुठलेही अडथळे नाहीत. राज्य आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करू शकतं. या सगळ्या गोष्टी प्रकरणामध्ये न्यायालयाने महत्त्वाचे 2-3 जे निरीक्षण नोंदवलेले होते ते महत्त्वाचे आहेत. एकतर राज्याला याचा अधिकार नाही असं स्पष्टपणानं सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आर्टिकल 341चं उल्लंघन आहे असं सांगितलं. तिसरी गोष्ट म्हणजे हे आर्टिकल 14चं नेमकं जे उल्लंघन करतं त्या आर्टिकल 14ला हे बाधा पोहोचवतं असं देखील त्यांचं म्हणणं होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यांनी हे सांगितलं की जर तुम्हाला या वर्गाचा विकास व्हावाच असं वाटत असेल तर तुम्हाला याच्यापासून कोणीही अडवलेलं नाही. एखादं राज्य सरकार याच्यावरती कितीही टोकाचे प्रयत्न करू शकतं. जर एखाद्या राज्याला असं वाटलं की या समूहासाठी आपल्याला या वर्षाचं 50% बजेट राखीव ठेवायचं आहे तर ते राज्य त्या समूहासाठी 50% बजेट राखीव ठेवू शकतं. एवढे अधिकार राज्याला दिलेले आहेत. पण राज्य काय करतंय, राज्य हे सगळ्या गोष्टींचं जे खापर आहे हे सगळ्या गोष्टींचं खापर हे कोणावरती फोडतंय तर ते आरक्षणावरती फोडतंय. आणि आरक्षणामध्ये देखील ते सांगते की एकाच समूहाने आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ घेतलेला आहे. जे लोक उच्च शिक्षित झाले त्यांनी कदाचित लाभ घेतला असेल, पण जे उच्च शिक्षितच झाले नाहीत, शिक्षणाचंच प्रमाण नव्हतं, तर ते कसा लाभ घेऊ शकतील याचं उत्तर कुठेही राज्य सरकारने अजून दिलेलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं खापर जे आहे हे सगळं खापर राज्यावरती आरक्षणावरती फोडलं जाते आणि ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा ईव्ही चिन्ह या केसचं जर सगळं प्रकरण वाचायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला हाय करा. मी तुम्हाला त्याची PDF पाठवून देतो किंवा मला ईमेल ID पाठवा, तुम्हाला मी त्याची PDF देतो किंवा कमेंट बॉक्समध्ये या PDFची लिंक देण्याचा देखील प्रयत्न करतो. तुम्हाला या सुप्रीम कोर्टाने नोंदवलेल्या या मताबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. जर एखादं सुप्रीम कोर्टाचे सगळे जजेस म्हणजे 5 जजेसने नोंदवलेले मत आहे, जर सगळे जजेस या बाजूने जर मतदान करत असतील तर 2024चा निकाल या 5ही जजेसच्या विरोधामध्ये जातो. त्या 5 जजेसचं म्हणणं हे या प्रकरणामध्ये वेगळं येतं आणि नंतरच्या 2024च्या निकालामध्ये वेगळं येतं. याच्यामध्ये सरकारचा या निकालावरती काही प्रभाव पडलाय का, तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. आणि ईव्ही चिन्ह या केसबद्दल आणखीन जर काही माहिती हवी असेल तर
कमेंट करून मला नक्की सांगा. आपण त्याच्यावरती माहिती देण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही केस महत्त्वाची आहे. या केसवरती जनमानसामध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.